आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा व उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये वनजमिनीवर झालेल्या सामाजिक उपयोगाच्या कामांच्या ठिकाणी तसेच वनजमिनी शेजारील मालकी हक्काच्या जमिनींच्या 7-12 उतार्यावर झालेल्या वनविभागाच्या नोंदीमुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार सुहास बाबर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली. वनजमिनीवरील नोंदीमुळे नागरिकांना मालमत्तेचे व्यवहार, कर्ज प्रकरणे तसेच विविध शासकीय कामांमध्ये अडचणी निर्माण होत असल्याने या नोंदींचा पुनर्विचार करून त्या रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. खानापूर तालुक्यातील घाणवड, कारवे, माहुली, चिखलहोळ, बामणी, वेजेगाव, भेंडवडे, सांगोले, कळंबी, ढवळेश्वर, खंबाळे, भाळवणी, आळसन, बेनापूर, हिवरे, करंजे, खानापूर, कुर्ली, जोंदळखिंडी या गावातील वनजमिनीवर घरकुले, शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर, स्मशानभूमी, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, जलपुरवठा योजना, सार्वजनिक विहिरी, जलस्रोत तसेच धार्मिक स्थळे यांसारखी सामाजिक व सार्वजनिक हिताची कामे अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहेत. तसेच वनविभागाच्या शेजारी असलेल्या मालकी हक्काच्या जमिनींच्या 7-12 उतार्यावर इतर हक्कात वनविभागाची नोंद झाल्यामुळे संबंधित जमीन मालकांना विविध व्यवहार करताना अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या हिताचा विचार करून वनजमिनीवरील सामाजिक उपयोगाच्या कामांच्या ठिकाणांची तसेच मालकी हक्काच्या जमिनींच्या 7-12 उतार्यावरील वनविभागाची नोंद रद्द करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी आमदार बाबर यांनी केली. याबाबत माहिती देताना आमदार सुहास बाबर म्हणाले, खानापूर तालुक्यातील वनविभागाच्या नोंदीमुळे नागरिकांना त्यांच्या मालकीच्या जमिनीबाबत व्यवहार करताना अडचणी येत असून अनेक सार्वजनिक हिताची कामे ही अडचणीत येत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर व्यावहारिक दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत आश्वस्त केले, अशी माहिती आमदार बाबर यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.